जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। चाकूने भुसकून पत्नीचा केला खून। कोल्हापूर येथे पतीने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नी शुभांगी सचिन राजपूत वय वर्ष 30 सध्या राहणार रामनगर शेफाटा मुळगाव कळबिळगी सब जिल्हा जमखंडी बागलकोट यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मानेवर छातीवर चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे। हा प्रकार शुक्रवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 11:30च्या सुमारास घडला आहे। या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे। सदरचे पती पत्नी कर्नाटक येथील असून ते सध्या रामनगर शेफाटा येथे राहत असून ते दोघेही पती पत्नी शिरोली एमआयडीसी येथे एका कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत होते। या पती पत्नीत वाद होता, तो वाद त्यांच्या नातेवाईकांनी मिटवला होता। आज सकाळी 11:30च्या सुमारास कासरवाडी गावाच्या परिसरात असलेल्या सादळे मादळे घाटात शुभांगी राजपूत गंभीर जखमी अवस्थेत मिळून आल्या होत्या। या घटनेची माहिती शिरोली एमआयडीसी पोलिसांना समजताच शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. कोळी, होमगार्ड रोहित लोखंडे, पवन चेचरे, स्वप्नील सोहेल नायकवडे आणि धनंजय कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून जखमीला उपचारासाठी 108 या रुग्णालयातून सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारपूर्वीच मृत्यू झाला। त्यांना एक लहान मुलगा आहे। सदर आरोपी सचिन राजपूत हा स्वतः सोलापूर पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती मिळाली आहे। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह स्टेशन हौदर चावडी येथून ठाणे अंमलदार PSI जीव खाले यांनी फोनवर आम्हाला कळवले की आमच्याकडे सचिन राजपूत नावाचा इसम हजर झालेला आहे आणि त्याचं म्हणणं आहे की मी माझ्या पत्नीचा खून केलेला आहे आणि तिचं प्रेत कासरवाडी घाटात रस्त्याच्या कडेला सोडून आलेलं आहे। त्या माहितीच्या आधारे आम्ही स्टाफसह रवाना होऊन घटनास्थळाचा परिसर छाननी केला। छाननीच्या दरम्यान सदर वर्णनाप्रमाणे प्रेत मिळून आलं। तर प्रेताचा पुढील कारवाई चालू आहे। घटनास्थळावरून इन्क्वेस्टसाठी पाठवलेलं आहे। PM केल्यानंतर पुढील गोष्टी निष्पन्न होतील।